आज आपण करत आहे खिम्याचे कटलेट। त्याच्यासाठी साहित्य: खिमा, बटाटे, तांदळाचं पीठ वाटण करून ठेवले मी। त्याच्यात घेतलंय मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि हे थोडंसं घरगुती वाटण आहे। ते हे त्याच्यात म्हणजे मिरची, लसूणच आहे आणि कोथिंबीर। तर आपण सुरुवात करूया। खिमा घेऊया, त्याच्यात बटाटे मॅश करूया। बटाटे मॅश करून घेऊया आपण। थोडंसं तांदळाचं पीठ, वाटण, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण त्याचं वाटण, तिखट तुमच्या हे चवीनुसार घ्या। कोथिंबीर टाकूया, कोथिंबीर भरपूर घ्यायची। चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, पीठ अजून थोडं टाकत आहोत। थोडासा लिंबूचा रस, मिक्स झालेला आहे आपला। आता ह्याचे गोळे करून आपल्याला डीप फ्राय करायचे। शेलो फ्राय करू शकतात, फ्रायरमध्ये पण करू शकतात, पण आम्ही डीप फ्राय करतो। या प्रकारे आपण असे कटलेटचे हे करून घ्यायचे। जो आकार तुम्हाला पाहिजे तसा आकार जमेल तसा करा। मी गोल राऊंड केलाय। अशा प्रकारे आपण हे कटलेट या आकाराचे करून घेतलेले आहेत। इकडे बघा, मी साधी बिर्याणी केलेली आहे। जर कोणाला आवडली तर ह्याची मी रेसिपी तुम्ही कमेंट करा, मी ह्याची रेसिपी तुम्हाला सांगेन। हे आपण कटलेटचे हे आकार केलेले आहेत गोल। आता तळायला घेत आहे मी। हे आपले तयार झालेत कटलेट। हे बघा, हे छान चिकनचे कटलेट तयार झालेले आहेत।